नमस्कार मंडळी, आज मी इथं मुंबईचे आहे CST आझाद मैदान इथं आलेलं आहे। आज या ठिकाणी तारीख 21 जानेवारी 2026 आहे आणि आज या ठिकाणी आपल्या धनगर समाजाचा मोर्चा आहे आणि या मोर्चासाठी आपण आलेलो आहोत। आता आपण बघूया त्यांची एक किती लोक जमलेत आणि किती लोक येत आहेत। हे बघा, लोक यायला लागलेत। आता वाजलेत 12:30 वाजून गेले आणि एक एवढी लोक आपल्याला येत आहेत, हळूहळू एक जमा होत आहेत आणि किती जमा झाले ते आपण आता आतमध्ये जाऊन पाहूया। हे बघा, लोक सगळी पुढे चाललेत, आपल्या समाजाची लोक आहेत, मोर्चासाठी आलेले आहेत। हे बघा, या ठिकाणी पिवळं वादळ, धनगर समाजाचं पिवळं वादळ आहे। ते पिवळं वादळ या आझाद मैदानावर उतरलेलं आहे आणि लोक बसलेत बघा इथे। काय पाणी त्यात घ्यायला काय मध्ये या इकडे आपले समाज बांधव बसलेले आहेत, हळूहळू थोडेसे येत आहेत, अजून आलेले आहेत, थोडेसे येऊन बसलेले इथे। हे वो किती आणले टोप आहेत का अजून? सरकार आपल्याला खूप पाठीशी लागणार आहे। त्यामुळे माझं एकच म्हणणं आहे, आरक्षण कोणाच्या बापाचं, आरक्षण आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। आपले भूषणकर्ते आणि जी गोयकर लातूरची अनेक आंदोलन अनेक उपस्थित ते आपल्याला संबोधन करतील आणि जी गोयकर सुमराव मल्हारराव होळकरांचा, महाराजा यशवंतराव होळकरांचा, सर्वांना माझा मानाचा जबाबदार बांधवांनो, आज आपण या निर्णायक लढ्यामध्ये पोहोचलो आहोत। आज आपण पाहतो की या ठिकाणी जवळपास 2 महिने झाले आपण प्रशासनाला कळून की आपण आंदोलन आंदोलन केलं, तरीही या सरकारची दडपशाही आपले अनेक समाज बांधव वाटपीने मुख्यमंत्री प्रशासनानं अटक केलेलं आहे आणि त्या ठिकाणी नाकाबंदी करण्याचा प्रयत्न करून आंदोलन करण्याचा प्रयत्न चालू आहे। तर माझी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, आपण कायदा हातात घेऊ नका। आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठं शस्त्र दिलेलं आहे, त्याचे पालन करा। धनगर समाजाला शांतताप्रिय आणि शिस्तप्रिय आहे। धनगर समाजातून कुठलीही चूक होणार नाही। माझी पोलीस प्रशासनाला विनंती की आपण धनगर समाजाला या आंदोलनात सहकार्य करावं, निजामासारखी वागणूक देऊ नका। मी आता गेटमध्ये पाहिलं पोलीस बाहेर जाऊ देत नाहीत किंवा काही लोकांना मध्ये येऊ देत नाहीत, की असले दंगे करायचे बंद करा। कारण हे आझाद मैदान हे क्रांतीचं ठिकाण आहे। या ठिकाणी काय पहिल्यांदा आंदोलन होतंय का? नाही, चौकीला जाऊ आहे, आम्ही लढतोय। त्यामुळे आम्हाला आमचा या ठिकाणी तेवढा प्रश्न आहे, मुंबईमध्ये येऊन आमची हक्क आणि अधिकारांची लढाई लढण्याचा। त्यामुळे कसल्याही प्रकारचा सरकारला धनगर समाज मिळणार नाही, कुठल्याही दबाव तंत्राला बळी पडणार नाही।
त्यामुळे आज असं सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विनंती की आपण या आंदोलनाला या प्रत्येक धनगर समाज भावनांना सहकार्य करायचं, कुठे अडचणी आणायचे नाही. आणि आपण जर अशा प्रकारचा प्रयत्न केला तर निश्चित सरकारला महागात पडल्याशिवाय राहणार नाही. बांधवांनो, आज आपण गेली 70 वर्ष झालं लढतोय. 70 वर्ष झालं या अंधारात आपला भाकरीचा चंद्राचा तुकडा शोधतोय, तरी पण आपल्याला भेटला नाही. या महाराष्ट्रामध्ये अनेक राज्यकर्ते, अनेक पक्ष पार्टी या लोकांनी आपल्या या धनगरांच्या आरक्षणाचं राजकारण केलं, परंतु अजून पण आपल्याला त्या हक्कापासून वंचित ठेवले.